बंद डोळ्यांच्या समोर समर्थांचं स्मरण करायचे, सद्गुरूंचं स्मरण करायचे, कुलदैवतांचं स्मरण करायचे, आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा, शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक वाचा डायरेक्ट. मी घेऊ का गुरुजी? घ्या. जय जय रघुवीर समर्थ. 36 सदा चक्रवाकाशी आवाज येत नाहीये. काय रघुनाथ आवाज येत नाही. हो द्या त्यांचं पूर्ण. कीर्तिताई तुम्ही तयार आहात? कीर्तिताई तुम्ही म्हणा आता परत. हो घेते गुरुजी. घ्या. हरे ओम. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. वसे मेरु बांधार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांजनी मेघमाला, चिरंजीवी केले जनी दास धोनी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी, उपेक्षा कधी रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना, श्री भारवाही न बोले पुराणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम गुरुजी. धन्यवाद. काल आपण 9वीदा भक्तीचा भाग पुढे पाहत असतानाच 9वी भक्ती आपण पूर्ण केल्या आणि शेवटच्या काही ओव्यांचा आपल्याला अर्थ सांगायला. त्यातपूर्वी मी एक सूचना सर्वांना सांगतो की मुक्ती आपल्याला कोणत्या दिशेला घेऊन जाते याचं एक पोस्टर तयार करून 4 मुक्त्यांचं महत्त्व काय आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कारण आपल्याला बोलायला वेळ कमी असतो, ते तुम्ही पाहिलं असावं असं गृहीत धरलेलं आहे याच्यामध्ये. आता मग पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला जन्माला येण्यापूर्वी आपण जो विचार करत असतो तो वेगळा असतो आणि जन्माला आल्यानंतर तो वेगळा करतो. सोहम हसाये उत्तर याचे पाहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे, आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य, अन्यन्य म्हणजे नाही अन्य आपण कैचा तेथे, आत्मा म्हणजे तो अद्वैत जेथे नाही द्वैताद्वैत, तेथे मीपणा हेत उरेल कैसा. जिथे परमेश्वर आणि मी नाही हा भेद संपतो आणि जन्मापूर्वी मग सांगितलं जो विचार करत असतो की आपण सोहमचा उच्चार करत असतो का तर गर्भवासाच्या यातना नको म्हणून, आणि पण बाहेर आल्यानंतर तो विसरतो आणि आपण पुन्हा काय करतो, व्यवहारातल्या ह्या जंजाळामध्ये अडकून पडतो आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये असेच फिरत राहतो. या सगळ्यातून वाचण्यासाठी समर्थ सांगतात की 9विधा भक्ती करा, श्रवण कीर्तन स्मरण करा, पादसेवन करा, अर्चन वंदन दास्य आत्मनिवेदन आणि सख्य भक्ती अशा 9 भक्ती करा. मग यातल्या एक एक भक्ती स्वतंत्र केली तरीही ती फलद्रूप होते आणि सर्व भक्ती एकत्रित केल्या तरी त्या सर्व एकत्रित फलद्रूप होतात.
असं ह्या नवविधा भक्तींचं महत्त्व आपल्याला समर्थ खूप समजून सांगतात. आणि ह्या भक्ती जर आपण करत गेलो तर सर्वात त्यांनी महत्त्वाचं आपल्याला सांगितलं पुढे की आत्मा पूर्णत्वे परिपूर्ण जेथे नाही गुणागुण निखळ निर्गुण कोण कैसा. असा हा आत्मा निर्गुण निराकार आहे, पण आपल्या देहाला आकार आहे, पण आपलं मूळ स्वरूप हे निर्गुणाचं आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे जाताना आपण लक्षात ठेवावं. निरसिता जीव शिव उपाधी जीव शिवची कैसी आधी स्वरूप होती दृढ बुद्धी आपण कैसा. जर आपल्याला जीव शिव ह्या उपाध्या आहेत त्या जर नष्ट होणार नसतील तर स्वस्वरूपापर्यंत जाता येणार नाही. स्वरूपी ती दृढ बुद्धी, स्वरूपापर्यंतची बुद्धी आहे ती दृढ होणार नाही. मग या दृढ बुद्धीसाठी साधनेच्या मार्गावर अनन्य शरणागतीने चालणं, नवविधा भक्तीच्या मार्गाने चालणं हा अतिशय महत्त्वाचा उपाय आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगतात. मग अशा नवविधा भक्ती केल्याने काय होतं त्याचा परिणाम पण सांगतात. ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायुज्य मुक्ती सायुज्य मुक्तीस कल्पांती चळन नाही. तीही मुक्तीस आहे चळन सायुज्य मुक्ती अचळ जान त्रैलोक्यास होता निर्वाण सायुज्य मुक्ती चळेना. आवर्धिया चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती तयामध्ये तीन नासती चौथी ते अविनाश. प्रत्येक मुक्तीचं काय वैशिष्ट्य सांगितलं. पहिली मुक्ती ते स्वलोकता, दुसरी मुक्ती ते समीपता, तिसरी मुक्ती ते स्वरूपता, चौथी मुक्ती ते सायुज्यता. ऐसी चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावती हेची निरूपण प्रांजळ श्रोती सावध पुढे परिसावे. या चार मुक्तींचं जे सर्व हे आहे ते मी पुढे सांगणार आहे असं समर्थ सांगतात. मग आता आपण जर या मुक्तींचा जर विचार करू लागलो तर मला मुक्ती पाहिजे असं आपण म्हणत असतो, पण त्यातही भगवंताने सर्वश्रेष्ठ मुक्तीचं जायला सांगितलं आहे आपल्याला. आणि अशी सर्वश्रेष्ठ मुक्ती आहे ती सायुज्य मुक्ती. मग आता माझा सर्वांना प्रश्न आहे की ज्यांनी कोणी हे पोस्टर पाहिलं असेल त्यांनी त्याच्यामध्ये काय बोध घेतला, कोण सांगेल? किती जणांनी बघितलं? ग्रुपवर टाकलेले आपल्या. चारही मुक्ती कशा आहेत हे आपल्याला कमी वेळात सांगण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता म्हणून कोण बोलतंय? पहिली सलोकता मी सांगते गुरुजी. सांगा. पहिली मुक्ती ती सलोकता म्हणजे परमेश्वराच्या आश्रयाला म्हणजे परमेश्वराच्या घरामध्ये वास्तव करायला त्या लोकात राहण्यासाठी ती मुक्ती. दुसरी समीपता म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात परमेश्वराजवळ परमेश्वराच्या चरणाजवळ राहण्याची ती दुसरी मुक्ती. आणि तिसरी स्वरूपता म्हणजे परमेश्वर स्वरूप आणि माझे स्वरूप जवळजवळ एकच आहे अशी ही तिसरी स्वरूपता. आणि चौथी सायुज्य मुक्ती म्हणजे मीच ब्रह्म आणि मीच परमेश्वर एकच आहे अशी ही चौथी मुक्ती असं वर्णन केलेलं आहे. बरोबर सांगितले. आता जेव्हा साधना करतो तेव्हा आपल्याला मुक्तीची जी अपेक्षा असते त्याच्यामध्ये जशी साधना आपण करतो तशी मुक्ती होते. आता काहींना सलोक मुक्ती जी मिळते त्या सलोक मुक्तीचं उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की संसाराच्या आसक्तीतून आपलं चित्त भगवंताकडे गेलं आणि मला त्या भगवंताचं जे धाम आहे त्या धामामध्ये ज्या ठिकाणी भगवंताचं सानिध्य मिळावं त्याला म्हणायचं सलोक मुक्ती. मग आता सलोक म्हणजे काय? तर भगवंताचा लोक कोणता आहे? तर भगवान विष्णूंचं उदाहरण घेतलं तर आपण म्हणतो भगवान विष्णूंचं वास्तव्य वैकुंठात आहे, भगवान शिवाचं वास्तव्य कैलासावर आहे किंवा शिवलोकामध्ये आहे. मग शिवभक्त असेल तर तो म्हणेल मला कैलासावर जायचं, शिवलोकामध्ये जायचं. विष्णूचा भक्त असेल तो म्हणेल मला वैकुंठात जायचं. अशा ठिकाणी साधनेचा परिपाक होऊन आपल्याला त्या ठिकाणी जायला मिळणं भगवंताच्या जवळ त्याला म्हणायचं सलोक मुक्ती. पण भगवंत काय म्हणतात? ही मुक्ती चळू शकते म्हणजे काय? बदलू शकते. साधना जास्त केली तर अजून पुढच्या ह्याच्यात जाऊ शकते. मग याच्यापेक्षा पुढची ज्याची साधना आहे त्याला काय असं वाटतं की अरे मग मी एवढी साधना केली, मी भगवंताच्या जवळ असावं. मग भगवंताच्या चरणाच्या जवळ जर मला राहायला मिळालं तर माझ्या साधनेचं पूर्णत्व आलं असं त्याला वाटू शकतं. पण या समीप मुक्तीचा अर्थ आपण असा लक्षात घेऊ की सतत ईश्वराचं स्मरण करणं, भक्तीची गहिवरता आपल्या अंतरंगात कायम राहणं
आणि भगवंताचं सानिध्य आपल्याला सातत्यानं अनुभवायला येणं म्हणजे आपण समीप मुक्तीमध्ये आहोत. पहिल्या साधनेच्या स्थळामध्ये आपण भगवंताच्या धामामध्ये पोहोचल्याची जाणीव होते. दुसऱ्या याच्यामध्ये भगवंताच्या चरणाजवळ असे पण भगवंताच्या आपल्याला स्मरणाने भक्तीने त्याच्या गहिवराने आपण त्याच्या सानिध्यात आहोत याची अनुभूती येते. त्याला समीप मुक्ती म्हटले. आणि भगवंतासारखंच आपण झालोय. भगवंताचं रूप आणि आपलं रूप एकच आहे. स्वरूप आपण दोघे एकसारखे आहोत. याचं ज्याला हे होतं त्याला ह्या मुक्तीचा अनुभव येतो. मग भगवंताच्या गुणाचं आपल्यामध्ये प्रगटीकरण होतं. मग संतांचं उदाहरण आपल्याला घेऊ शकतो. आणि आपलं व्यक्तिमत्व सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा दिव्य होतं. त्याला स्वरूप मुक्ती असं म्हटलेलं. म्हणजे भगवंताच्या रूपाशी आपलं संपूर्णपणे एक रूप झालेलं, प्रतिबिंब झालेलं आहे आपलं. त्याला स्वरूप. आणि सर्वात श्रेष्ठ सांगितली सायुज्य मुक्ती. मी आणि तो परमेश्वर एकच आहे. कुठं द्वैत भावना नाही. अद्वैतामध्ये आपण पूर्णपणे गेलो. तो भगवंत म्हणजे मीच आणि मी म्हणजेच तो भगवंत आहे. या ठिकाणी सगळ्या षड्विकारांचा नाश होतो, अहंकाराचा नाश होतो. आणि आत्म्याचं जे स्वरूप आहे, जी साधना करताना ते परमात्म्यामध्ये पूर्णपणे एकरूप होतं आणि दोघांमध्ये पूर्ण एकरूपता अनुभवायला येते. अशा 4 मुक्ती आपण या मुक्ती चतुष्टयाच्या 10व्या समासामध्ये 4थ्या दशकाच्या पाहणार आहोत. आता मुक्ती का हवी आपल्याला? तर त्याच्यासाठीच आपल्याला देह हा प्राप्त होत असतो. ज्या ठिकाणाहून आलो त्या ठिकाणापर्यंत पोहोच. जसं आपल्याला बघा, एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं, तर पोहोचलं की आपला प्रवास थांबतो. तसा हा आपला जीवनाचा प्रवास आहे. ज्या स्वरूपापासून निर्माण झालो त्या स्वरूपामध्ये जाऊन मिळणं ही आपल्याला सांगितलेली मुक्ती. अशा मुक्ती 4 प्रकारच्या आहेत म्हणून त्याला मुक्ती चतुष्टय म्हटलेलं आहे. मग असा हा 10वा मुक्ती चतुष्टयाचा समास आपण पाहूया. श्रीराम मुळी ब्रह्म निराकार, तेथे स्फूर्तिरूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार ज्ञानदशकी बोलिला. अहो अहंकार वायुरूप, तयावरी तेजाचे स्वरूप, त्या तेजाच्या आधारे आप आवने दिक दाटले. तया अवर्णकादकाच्या आधारे धरा धरली फणीवरे, वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा हे. पृथ्वीचं वर्णन कसं वाढले ते सांगते. इयेवरी परिग सप्तसागर, मध्यमेरू महाथोर, अष्टदिक्पाळ तो परिवार, अंतरे वेष्टित राहिला. तो सुवर्णाचा महामेरू, पृथ्वीस तयाचा आधारू, 84 सहस्र विस्तारू रुंदी तयाची. आपण म्हणतो 84 लक्ष योनीमध्ये जन्म आपला होतो, ते इथे सांगितलं. उंच तरी मर्यादे वेगळा, भूमीमध्ये 16 तया भोवता वेष्टित पाळा, लोकालोक पर्वताचा. तया एलीकडे हिमाचळ, जेथे पांडव गळाले सकळ, धर्म आणि तमाळ नीळ पुढे गेले. जेथे जावया मार्ग नाही, मार्गी पसरले महाअही, सीत सुके सुकावले तेही पर्वत रूपुई भासती. मग कसं कसं आपल्याला रूप दिसतं त्याची जाणीव या ठिकाणी करून दिली. तया एलीकडे सेवटी जान, बद्रिकाश्रम बद्री नारायण, तेथे महातापसी निर्वाण, देह त्यागार्थ जाती. आता हे बद्रीनारायण जो बद्रिकाश्रम जो सांगितला आहे तो मुक्तीचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी लोक त्या देहत्यागासाठी जातात, याचं वर्णन आहे. तया अलीकडे बद्री केदार, पाहून येती लहान थोर, ऐसा हा अवघा विस्तार मेरू पर्वताचा. तया मेरू पर्वता पाठारी, 3 शृंगे विषमहारी, परिवारे राहिले तयावरी, ब्रह्मा विष्णू महेश. ह्या मेरू पर्वतावर ह्या तिन्ही ज्या देवता आहेत श्रेष्ठ, ब्रह्मा विष्णू महेश, ज्यांनी जगाची निर्मिती केली म्हणजे विश्वाची निर्मिती केली, ज्याने विश्वाचं पालन केलं आणि जो विश्वाच्या नाशाचं कारणसुद्धा आहे, ते गरजेचं आहे की अशा तिन्ही भगवंताचं. ब्रह्मशृंग तो पर्वताचा, विष्णुशृंग तो मर्गजाचा, शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नामे त्याचे. मग तिन्ही ठिकाणच्या मध्ये काय आपल्याला विष्णुशृंग सत्यलोकामध्ये ब्रह्मशृंग आणि अमरावतीच्या याच्यावर स्फटिकासारखा जो आहे तो कैलास म्हणजे शिवलोक. मग वैकुंठ नाम विष्णुशृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे स्थळ खालते. तेथे गणगंधर्व लोकपाळ, 33 कोटी देव सकळ, 14 लोक सुवर्णकाळ वेष्टित राहिले. तेथे कामधेनुची खिलारे, कल्पतरुची बने अपारे, अमृताची सरोवरे ठाई ठाई उचंबळती. तेथे उदंड चिंतामणी, हिरे परसीच्या खाणी,
तेथे सुवर्णमय धरणे लखलकायमान, तेथे अमृताची भोजने, दिव्य गंधे दिव्य सुमने, अष्टनायका गंधर्व गायने निरंतर. तेथे काय काय होतं ते बघ, ते अमृतच आहे सगळं. दिव्य गंध आहेत, सुमन म्हणजे चांगल्या लोकांच्या मनाची लोक आहे. अष्टनायक आहे जिथे गंधर्वाचं गायन निरंतर चालू आहे. तेथे तारुण्य ओसरेना, रोग व्याधीही असेना, वृद्धाप्य आणि मरण येना कदा काळी. तेथे एकाहून एक सुंदर, तेथे एकाहून एक चतुर, धीर उदार आणि शूर्य मर्यादे वेगळे. तिथे एकाहून एक सुंदर आहेत, एकाहून एक चतुर आहेत आणि एकाहून एक धीर उदार आणि शूर सुद्धा आहे, असं वर्णन आहे. मग कुठे आहे ते? सगळे मर्यादेचे वेगळे आहेत. तेथे दिव्य देह ज्योती रूपे, विद्युल्लते सारखी स्वरूपे, तेथे यतकीर्ती प्रतापे सीमा सांडिली. ऐसे ते स्वर्ग भुवन, स्वर्गाचं वर्णन होतं सगळं. सकळ देवांचे वस्ती स्थान, तेथे स्थळाचे महिमान बोलिजे तितुके थोडे. स्वर्गाचं वर्णन किती केलं तर ते कमीच पडेल असं समजतात. जेथे ज्या देवाचे भजन करावे, तेथे ते देवलोकी राहावे, स्वलोकता मुक्तीचे जाणे लक्षण ऐसे. आता जे मगाशी आपण पाहिलं ते स्वलोक मुक्ती जे आहे, म्हणजे स्वतःचा जो लोक आहे तो, त्याचं लक्षण सांगितले. लोकी राहावे स्वलोकता, समीप असावे समीपता, स्वरूपची व्हावे स्वरूपता तिसरी मुक्ती. तिन्ही मुक्तीचे वर्णन आपण थोडक्यात बघितलं. देव स्वरूप झाला देही, श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही, स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे ऐसे. सुकृत आहे ते भोगती, सुकृत सरताच ढकलून देती, आपण देवते असती जैसे तैसे. म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत, सायुज्य मुक्ती ते शाश्वत, तेही निरुपिजेल सावचित्त एकाता. ब्रह्मांड नासेल कल्पांती, पर्वतासहित जळे रक्षिती, तेव्हा अवघेची देव जाती, मा मुक्ती कैच्या तेथे. तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती हेची तो आचळ, सायुज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसे. निर्गुणी अनन्य असता, तेने होय सायुज्यता, सायुज्य म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती. सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे, हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. जर आपल्याला गुरुप्राप्ती झाली तर सगुण निर्गुणाचं भेद जो आहे ते प्रांजळपणे म्हणजे प्रामाणिकपणे कळतं. आता ह्या तीन मुक्ती ज्या आहेत त्या थोड्या कशा समर्थांनी कनिष्ठ स्वरूपात मांडलेल्या, पण कुठलीही मुक्ती ही एकंदरीत आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने ही श्रेष्ठच आहे, लक्षात ठेवायचं. मग मला सायुज्यच पाहिजे आणि मग मागच्या तीन नको असं म्हटलं तर तो सुद्धा साधनेमधला अडथळा ठरू शकतो. मला प्रथमता जी मिळाली तर तिथे मला जाणीव असली पाहिजे की इथून पुढच्या मुक्तीकडे मला जायचं, त्याच्या पुढच्या मुक्तीकडे जाऊन मला स्वस्वरूपाला जाऊन मिळायचं. हा साधनेचा प्रवास आपल्याला असला पाहिजे. असं हे मुक्ती चतुष्ट आपल्याला 4 टप्प्यामध्ये समर्थ समजून सांगतात. मग ज्या ज्या स्वरूपाने आपण हे सर्व समजून घेणार त्या त्या स्वरूपामध्ये त्याचा प्रत्यय आपल्याला प्राप्त होणार आणि त्या प्रत्ययाच्या आधारे आपण मुक्तीच्या मार्गावर पाऊल ठेवणार. असं हे मुक्ती चतुष्ट आपल्याला या 4थ्या दशकाच्या 10व्या समासामध्ये समर्थ समजून सांगतात. मग उपासना करणाऱ्या प्रत्येक जीवाला जे स्वरूप प्राप्त होईल ते कसं असेल तर ते श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी या गोष्टींना मिळत नाही. स्वरूपता हे मुक्तीचं लक्षण आहे, लक्षात ठेवायचं. या 3 मुक्ती साधलेले जीव खरोखर पुण्यवान सुद्धा आहेत. त्यांचे वास्तव्य स्वर्ग लोकात असते हे देखील खरे आहे. परंतु जेव्हा त्या पुण्याचा क्षय होतो तेव्हा त्यांना पुन्हा खाली यावं लागतं, म्हणजे देहावर यावं लागतं. जोपर्यंत पुण्य संचय असतो तोपर्यंत स्वर्गातल्या सुखांचा उपभोग होतो. सर्व पुण्यही संपली की जीवाला त्याच लोकातून खालच्या लोका म्हणजे मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. याच कारणासाठी या तिन्ही मुक्ती नाशवंत आहेत असं समर्थ आपल्याला सांगतात. सायुज्य मुक्ती मात्र शाश्वत आहे असं ते म्हणतात, कारण तिचं वर्णन लक्ष देऊन ऐकलं तर या मुक्तीचा भावार्थ असा आहे की उपासना मायेच्या किंवा व्यक्त किंवा दृश्य याच्या कक्षेपर्यंत असते तोपर्यंत जीवाची वाढ होत राहते, त्यास आत्मसाक्षात्कार होत नाही. परंतु सलोकत्या अवस्थेमध्ये भगवंताच्या स्मरणामध्ये आपण त्या वातावरणात राहतो.
पण तिथे द्वैत भाव असतो. भगवंतावरील प्रेमाच्या ह्या 3 चढत्या अवस्था सांगितलेल्या आहेत आणि चौथी अवस्था ही सर्वश्रेष्ठ सांगून ती आत्मपरमात्म्याच्या रूपात विलीन होण्याची अवस्था असल्याचे समर्थ सांगतात. मग निर्गुणात जायला हवे. देहबुद्धीतून देवबुद्धीमध्ये गेल्यावर न थांबता पलीकडील आत्मबुद्धीमध्ये स्थिर होणं यालाच सायुज्य मुक्ती असं म्हटलेलं आहे. मग ती कशी येतं? निर्गुण स्वरूपाची. निर्गुण परमात्मा जो आहे त्याच्या शरीरी अनन्यपणे विलीन होऊन जाणे म्हणजेच सायुज्य मुक्तीला जाऊन मिळणे. मग सगुणाचा नाश करत करत आपल्याला निर्गुणाकडे जाऊन त्या स्वरूपाशी जायचं. मग सगुणाची भक्ती कशी सांगतायत? समर्थ सांगतात नाशवंत आहे. म्हणजे काय? कधीतरी ते पुण्याचा क्षय होऊन पुन्हा जन्माला तुम्हाला यावं लागू शकतं. परंतु या साधनेमध्ये प्रेमाची जोपासना आपल्याकडनं झाली तर या वरच्या तिन्ही मुक्तींना त्यांनी स्थळ काळाच्या काही मर्यादा सांगितलेल्या. मर्यादा म्हणजे काय? की तुम्ही देवाच्या लोकात आहात, देवाच्या जवळ आहात आणि देवासारखे आहात. या भावना नष्ट होऊन मी आत्मा परमात्माच आहे या भावनेपर्यंत जाऊन पोचले. मग सगुणामध्ये पूर्णत्व येणार नाही, निर्गुणामध्ये हे पूर्णत्व तुम्हाला येईल असं आपल्याला या ठिकाणी समर्थ सांगतात. मग आपल्याला या सायुज्य मुक्तीमध्ये जायचं म्हणजे काय? तर अद्वैतामध्ये परमानंदाच्या स्थितीत म्हणजे ज्याला सच्चित आनंद जे रूप सांगितले सच्चितानंद त्या रूपाशी पूर्णपणे आपल्याला एकरूप होण्यासाठी हा अंतःकरणचा मुक्ती चतुष्टाचा जो भाग कसा समास आहे तो सांगतो. आणि ही भक्ती जोपर्यंत आपल्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपण सायुज्य मुक्तीला जाऊन मिळणार नाही. कारण जर विचार केला तर कुठल्याही भक्तीमध्ये ब्रह्माला जाणून घेणं एवढं सोपं नाही. कारण ब्रह्म कसं आहे? आकाररहित आहे, अव्यक्त आहे. आणि आपल्या ज्या सगळ्या आता भक्ती आहेत ह्या व्यक्त आणि साकार स्वरूपाच्या आहेत. मग या निरागस ब्रह्मामध्ये जोपर्यंत त्या निर्गुणाचं स्फुरण आपल्यामध्ये येणार नाही तोपर्यंत या पंचभूतात्मक सृष्टीची ओळख आपल्याला पूर्णपणे होणार नाही. मग ह्या मुक्तीच्या मार्गावर आपल्याला जायचं असेल तर अहंकार आपला पूर्णपणे जेव्हा गळून जाईल तेव्हाच आपल्यामध्ये तेज प्रगटेल आणि तेजाच्याच आधाराने आपण हळूहळू साधनेच्या मार्गावर पुढे जाऊ. मग पाण्याच्या आधाराने ज्या शेष भगवंतांनी म्हणजे विष्णूच्या अवतारामध्ये आपल्या मस्तकावर पृथ्वी उचलून धरली. काल आपण याची गोष्ट पाहिली होती सत्संग श्रेष्ठ की तपश्चर्या श्रेष्ठ. अशा 56 कोटी योजनेचा पृथ्वीचा विस्तार आहे. आता योजन हे मला सांगतं की किलोमीटर मोजण्याचं जुनं एक परिमाण आहे. मग या सर्वांच्या भोवती जो सागराचा वेढा आहे तो वेढा आपल्याला समजून घेता आला पाहिजे. मग तिच्या ठिकाणी जो पर्वत आहे तो प्रचंड मोठा आहे. मेरू पर्वत ज्याला म्हटलेलं आहे तो सोन्याचा आहे. तो पृथ्वीला आधार देतो. 84,000 योजन त्याची रुंदी आहे हे सांगितलं. त्याची उंची मोजणं शक्य नाही. तो भूमीमध्ये सर्वत्र आधार देतोय आणि रक्षणासाठी लोक त्या पर्वताच्या आजूबाजूला राहत आहेत. असं हे सर्व महत्त्वाचा भाग आपण समजून घेत असताना जर आपल्याला ह्या मुक्तीचं महत्त्व समजलं तर मग आपण भगवंत ज्या ठिकाणी राहतात 3 जिथे ब्रह्मा आणि विष्णू यांचं अस्तित्व आहे अशा मेरू पर्वताच्या ठिकाणी जाऊन मिळणं ही साधनेचं पूर्णत्व आहे. मग ह्या मेरू पर्वताचं उदाहरण सांगताना तिथे काय काय आहे त्यांनी त्याचं वर्णन करता सांगितलं. या ठिकाणी सर्व गण आहेत, गंधर्व आहेत, लोकपाळ आहेत, 33 कोटी लोक आहेत, सप्त स्वर्ग आहेत, सप्त पाताळ आहेत, 14 लोकांचा असलेला हा मेरू पर्वत आहे. त्या ठिकाणी कामधेनूंचे कळप आहेत, असंख्य कल्पवृक्ष आहेत, जागोजागी अमृताने भरलेली वनं आहेत. या ठिकाणी सरोवरांमध्ये हे सगळं अमृत दिसते. तिथे चिंतामणी खूप आहेत. तिथे हिऱ्याच्या परिसराच्या खाणी आहेत, जमिनी सोन्यासारख्या आहेत, नवरत्नांच्या तिथे अनेक पाषाण शिळा आहेत. अशा आजूबाजूचं सर्व वातावरण केलं. या ठिकाणी सर्व सदा सर्व हर्ष आणि आनंद भरले. तिथे कुठेही दुःखाचा लवलेश नाही. अशा या मेरू पर्वताचं वर्णन आपल्याला या ठिकाणी सर्व जे देह आहेत ते दिव्य प्रकाशमय आहे. आपल्यासारखे देह नाही, तिथं प्रकाशमय देह. जे ब्रह्मविद्येमध्ये शिकतो की आपली पुढची पायरी आहे ज्ञान प्रकाश. देहामध्ये प्रकाश बघा, मनामध्ये प्रकाश बघा, बुद्धीमध्ये प्रकाश बघा. हे जे शिकतो आपण म्हणजे काय त्याला स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारणदेह या सगळ्या ठिकाणी प्रकाश आहे हे सांगतात. या ठिकाणी धैर्य आहे, औदार्य आहे, शौर्याला या ठिकाणी क्षमा नाही. अशा या ठिकाणी आपण सलोक समीप स्वरूप आणि सायुज्य अशा टप्प्याने मुक्तीला जाऊ शकतो. असं हे मुक्ती चतिष्ठा आपण 4थ्या दशकाच्या अंती सद्गुरूंच्या शब्दामध्ये समर्थांच्या शब्दामध्ये समजून घेतलं. आणि या ठिकाणी हा 10वा समाज सप्त होताना आपल्या
20 दशकांमधले केवळ ह्या 15 दिवसामध्ये 4 दशक पूर्ण झालेले आहेत आणि आपण 5व्या दशकाकडे वळणार आहोत. आता 5वा दशक जो आहे हा वेगवेगळ्या मंत्रांसाठी वाहिलेला दशक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे गुरूंचे निश्चय, मग ह्या निश्चयातून आपल्या साधनेचं पूर्णत्व हे कसं कसं पुढे जातं अशा 10 दशकांमधून आपण पाहणार आहोत. मग त्याच्यामधला पहिला गुरुनिश्चय, गुरुलक्षणं, मग उपदेश लक्षणं अशा वेगवेगळ्या लक्षणांचा आपल्याला शिष्य लक्षण काय, गुरुलक्षण काय ही सर्व माहिती आध्यात्मिक रूपाने श्रवण करायची आहे. मग अशा 5व्या दशकाला आपण सुरुवात करूया. पहिला आहे मंत्रांचा, ज्याच्यामध्ये आपल्याला गुरुनिश्चय सांगितलेला आहे, तो आपण समजून घ्या. श्रीराम जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा, परमपुरुषा आत्मया रामा, अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे. जे वेदास साकडे, जे शब्दाशी कानडे, ते सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे. जे योगियांचे निज वर्म, जे शंकराचे निज धाम, जे विश्रांतीचे निज विश्राम, परम गुह्य अगाध. ते ब्रह्म तुमचे नियोगे, स्वयं आपणेची होई जे अंगे. दुर्घट संसाराचे पांगे, पांगिजे ना सर्वथा. आता स्वामीचे लडिवाळपणे, गुरु शिष्यांची लक्षणे, सांगिजे ती तेने प्रमाणे, मुमुक्षे शरण जावे. गुरु शिष्याची लक्षणं ऐकताना आपण अतिशय अवधान ठेवावं. गुरु तो सकळाशी ब्राह्मण, जरी झाला तो क्रियाहीन, तरी तयाशी शरण अनन्न भाव्य असावे. आता इथे हा आध्यात्मिक अर्थाने घ्यायचा. क्रियाहीन म्हणजे साधना न करणार असला तरी तो श्रेष्ठ असतो. अहो या ब्राह्मणा कारणे, अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवत्स मिरविणे, तेथे इतर ते किती. ब्राह्मण वचने प्रमाण, होती शूद्रांचे ब्राह्मण, धातू पापानी देवपन, ब्राह्मचे निमंत्रे. मौजी बंधने विरहित, तो शूद्रची निभ्रांत, बीजन्मी म्हणून संतत, द्विज ऐसे नाम त्याचे. सकळाशी पूज्य ब्राह्मण, हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण, वेद विरहित ते अप्रमाण, अप्रिय भगवंता. ब्राह्मणी योग याग व्रते दान, ब्राह्मणी सकळ तीर्थाटने, कर्म मार्ग ब्राह्मणा विने होणार नाही. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ विप्र वाक्य करुणी. ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती, होऊनी जळे भगवंती, ब्राह्मण तीर्थे उत्तम गती, पावती प्राणी. लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण, आन यातीस पुसे कोण, परी भगवंतासी भाव प्रमाण, एरा चाड नाही. असो ब्राह्मणा सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडे किती. जरी ब्राह्मण मुळमती, तरी तो जगद्वंद्य. अंतेज शब्द ज्ञाता बरवा, परी तो नेऊन काय करावा. ब्राह्मण सनिध्य पूजावा, हे तो न घडे की. जे जगा वेगळे केले, ते वेदे अविरले, म्हणून या तयास नावी ठेविले पाषांड मत. असो हे हरिहरदास, तयास ब्राह्मणी विश्वास, ब्राह्मण भजने बहुतास पावन केले. ब्राह्मणे पाविजे देवादी देव, तरी किमर्थ सद्गुरु करावा. ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, सद्गुरु वीन नाही. स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण, परिज्ञान नव्हे सद्गुरु वीन. ब्रह्मज्ञान नसतासी न जन्म मृत्यू सुखेना. सद्गुरु विन ज्ञान नाही, सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी पोहाई वाहतची गेले. ज्ञान विरहित जे जे केले, ते ते जन्माशी मूळ झाले. म्हणून सद्गुरूची पावले सदृढ धरावी. जयास वाटे देव पाहावा, तेने सत्संग धरावा. सत्संगे विन देवादी देधवा, पाविजेत नाही. नाना साधने बापुडी, सद्गुरु विन करती वेडी. सद्गुरु कृपे विन कुडकुडी, व्यर्थची होती. कार्तिक स्नाने माघ स्नाने, व्रत उद्यापने दाने. गोरांजने धूम्रपाने, साधिती पंचाग्नी. हरिकथा पुराण श्रवण, आदरे करती निरूपण. सर्व तीर्थे परम कठीण फिरती प्राणी. जळफळीत देवार्चने, स्नाने संध्या दर्भासने. टिळे माळा गोपी चंदने, ठसे श्रीमुद्रांचे. अर्ध्यपात्रे संपुष्ट गोकने, मंत्रयंत्रांची ताम्र पर्णे.
नाना प्रकारची उपकरणे साहित्य शोभा, घंटा घनघना वाजती, स्तोत्रे स्तवने आणि स्तुती, आसने मुद्रा ध्याने करीती, प्रदक्षिणा नमस्कार, पंचायत्न पूजा केली, मृत्तिकेची लिंगे लाखोली, बेले नार किळे भरली, संपूर्ण सांग पूजा, उपोषणे निष्ठा नेम, परम सायाशी केले कर्म, फळची पावती वर्म चुकले प्राणी, यज्ञाधिक कर्मे केली, हृदही फळाशा कल्पिली, आपले इच्छेने घेतली सुती जन्माची, करुणी नाना सायास, केला 14 विद्यांचा अभ्यास, सिद्धी रिद्धी सिद्धी साधकास ओळल्या जरी, तरी सद्गुरु कृपे विरहित, सर्वथा न घडे स्वहित, येमपुरीचा अनर्थ तो चुकेना, येणे जव नाही ज्ञान प्राप्ती, तव चुकेना याता याती, गुरु कृपे विना दोगती, गर्भवास चुकेना, ध्यान मुद्रा धारणा आसन, भक्तिभाव आणि भजन, सकळ ही फोल ब्रह्मज्ञान, जव ते प्राप्त नाही, जोपर्यंत ह्या ज्ञानाची प्राप्ती होणार ते सर्व निष्फळ आहे, लक्षात ठेवा. सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे, जैसे आंधळे चाचोरो न पडे, गारी आणि गडंधरा, जैसे नेत्री घालिता अंजन, पडले दृष्टीच निधान, तेथे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होये. म्हणजे साधनेचं जोपर्यंत डोळ्यात अंजन पडणार नाही तोपर्यंत सद्गुरु वचनाचं ज्ञान होणार नाही. सद्गुरुविन जन्म निर्फळ, सद्गुरुविन दुःख सकळ, सद्गुरुविन तळमळ जाणार नाही, सद्गुरुचिने अभयंकरे, प्रगट होई जे ईश्वरे, संसार दुःखे अपारे नासो निजाती, मागे झाले थोर थोर, संत महंत मुनेश्वर, तयासही ज्ञान विस्तार सद्गुरुचे नी, श्रीरामकृष्ण आदी करुणी, आती तत्पर गुरु भजनी, सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले, सकळ सृष्टीचे चाळक, हरिहर ब्रह्मादिक, तेही सद्गुरुपदी रंक, महत्वान चढेती, असो जयाशी मोक्ष व्हावा, तेने सद्गुरु करावा, सद्गुरुविन मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे, आता सद्गुरु ते कैसे, नव्हते इतरान गुरु ऐसे, जयांचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान, त्या सद्गुरूची ओळखून पुढील समासी निरूपण, बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, गुरु निश्चय नाम समास पहिला समाप्तम. अशा 5व्या दशकातला पहिला जो समास आहे हा समर्थांनी सद्गुरूच्या वर्णनासाठी खर्च केलेला आहे. खर्च केलेला आहे म्हणजे आपल्याला ज्ञानात भर करण्यासाठी केलेला आहे. पण त्याच्यामध्ये ब्राह्मणाचं महत्त्व सांगले, ब्रह्म जाणती इति ब्रह्मा, या नियाने आपल्याला बघायचं आहे. मग वैदिक जीवन पद्धतीचा जर विचार केला तर व्यवहारातील ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असताना कर्माला अतिशय महत्त्वाची किंमत आहे. एक प्रकारे ते गुरुतत्व आपण मिरवत असतो. भगवंताच्या बाबतीत तो मार्गदर्शन करू शकतो आपल्याला, म्हणून आपण या गुरुतत्वाला शरण असलं पाहिजे. संतांना विनाकारण म्हणजे कुठलंही कारण नसताना वेडेपणाने जर विरोध केला तर आपलं स्वतःचं महत्त्व आपण स्वतःच घालून ठेवतो. संत त्याला कधीही दुखवणार नाहीत, पण लोकसंग्रह केला म्हणून समासामध्ये समर्थांनी व्यवहारामध्ये अन्य मोठेपण दाखवून आपल्याला जर काही अजून लागत असेल तर ते आपण केलं पाहिजे असं समर्थ सांगतात. मग हे कशासाठी सांगितलं आहे आपल्याला, तर आपल्याकडनं जे घडते ते घडण्यासाठी आपण जे केलं पाहिजे ते अतिशय महत्त्वाचं आहे असं समर्थांचं तुम्हा आम्हा सर्वांना सांगणं आहे. आणि हे कशासाठी आहे तर आपल्याच मुक्तीसाठी आहे, दुसऱ्या कोणासाठी नाही. मग ब्राह्मणाचा आचार जरी भ्रष्ट असला, आता ब्राह्मण कोण मी पुन्हा सांगतो की ब्रह्म जाणती इति ब्रह्मा, अशा सर्वांचा ब्राह्मण हा गुरु आहे. मग आपल्याकडे जे ब्राह्मण संत म्हटले तर कुठले आहेत, गोरा कुंभार, चोखामेळा, तुकाराम महाराज आदी करून जनाबाई, मुक्ताबाई, हे जे काही सगळे होते हे संत ब्राह्मण, म्हणजे ज्यांना ब्रह्म सर्वांना जाणलं होतं यांनी, ते ब्राह्मण होते. मग भगवंताने सुद्धा अशा गुरूंचं आपण स्मरण ठेवावं हे आपल्याला सांगितलं. मग त्याच्याने काय होणार तर मानवाचं कल्याण आहे. कारण ब्राह्मणांचे वचन हे प्रमाण मानलं जातं. त्याच्या वचनाने शूद्र आणि ब्राह्मणांच्या योग्यतेस चढतात. म्हणजे शूद्र जन्माने असला आणि तो जर ब्राह्मण वृत्तीमध्ये शिकला म्हटलं तर ते सुद्धा त्याच याला जाऊ शकतो.
मंत्राने दगडामध्ये देव पण अवतरते. बघा, म्हणून ब्रह्म ज्यांनी जाणलं त्यांना वेदमंत्राचा अधिकार आहे. मग एखादा याच्यातलं काहीच करत नसेल तर सुद्धा समर्थ सांगतात, जर तो ब्राह्मण कुळात जन्माला येऊन जर काहीच करत नसेल तो निश्चयपणे त्याला शूद्र समजावं असं सांगतात. 9व्या ओळीमध्ये सांगतात, ज्याची मुंज झालेली नाही, जो जन्माने ब्राह्मण असला तर निश्चयपणे संशय असतो. मुंज म्हणजे दुसरा जन्म असतो. ब्राह्मणाला त्यामुळे नेहमी द्विज असे म्हणतात. मग सर्वांनी ब्राह्मण पूज्य मानावा अशी वेदाची आज्ञा आहे, ती सर्वांनी प्रमाण मानावी. या उलट वेदाचे आहे, वेदाने त्याला अप्रमाण मानावे, भगवंताला ते आवडत नाही. मग ब्राह्मणांच्या मदतीने आपण योग, होम, हवन, दान, तीर्थयात्रा, कर्म ह्या सर्वांचं आचरण शिकू शकतो. मग ब्राह्मण हा मूर्तिवंत वेद आहे असंही समर्थ म्हणतात. मग म्हणून आपण जे योग्य आहेत अशा ब्राह्मणांना आपण नमस्कार करावा. एखादा अंत्यज आहे, म्हणजे ब्राह्मण सोडून इतर यातीतला आहे, तर तो शाला शब्दज्ञान कितीही असलं जातं त्याला ब्राह्मणाच्या बरोबरीची पूजा होऊ शकत नाही असे समर्थ म्हणतात. लोकवृत्ती सोडून काही वेगळं करणं हे वेदाला मान्य नसतं, म्हणून त्याला पाखंड म्हटलेलं आहे. म्हणजे तुकाराम महाराजांच्या बाबतीत ते झालं तर, किंवा ब्राह्मण कुळा जन्मात नसून त्यांनी सांगितलं की तुम्ही वेद का सांगता, असं त्यावेळच्या ब्राह्मणांनी घेतलेला आक्षेप होता. पण त्याच तुकाराम महाराजांनी आम्ही खरे ब्राह्मण कसे आहोत, वेदाचा तो अर्थ आम्हाशी पुसावा, याच्यातून त्यांनी त्याला प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं होतं. मग या वेद परंपरेचं, लोकपरंपरेचं वर्णन ह्या सगळ्या श्लोकांमध्ये आलेलं आहे. आणि या ठिकाणी समर्थ हेही समजून सांगतात की मला केवळ याच्यातनं कुठल्या जातीची बाजू उचलून धरायचा हेतू नाही, तर ब्राह्मण कोण हे शास्त्रानुसार समजून घ्यावं आणि त्यानुसार प्रत्येकाचं आचरण असलं पाहिजे. मग ब्राह्मणाला पूजा मानल्याने जर देव मोठा होत असेल तर सद्गुरू कशाला करता, त्याची जरूरी काय, हा सुद्धा मनात प्रश्न मला काही वेळेला येऊ शकतो. त्याच्यासाठी सांगतात की सद्गुरू हा आत्मस्वरूपाचा ठेवा आहे आणि तो ठेवा आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला सद्गुरूला शरण जावंच लागेल. मग सद्गुरू वाचून आत्मज्ञान होणार नाही, ब्रह्मज्ञान होणार नाही, जन्म मृत्यू चुकणार नाही, दुःख चुकणार नाहीत. म्हणून आपल्याला सद्गुरू हा असला पाहिजे, कारण सद्गुरू देहबुद्धीचं रूपांतर आत्मबुद्धीमध्ये करतात आणि आत्मबुद्धीने जगायला शिकवतात. म्हणून या ब्रह्मज्ञानाच्या प्राठी आपल्याला सद्गुरूंची जीवनामध्ये आवश्यकता आहे असं सांगून त्यांनी मग या पहिल्या याच्यामध्ये जो काही आपल्याला सगळं सांगितलं त्यांनी ते आपण जर आपल्या जीवनामध्ये सांगितलं, त्याच्यामध्ये मंत्रांचा प्रभाव सांगितला, वेदांचा प्रभाव सांगितला. म्हणून त्यांनी सांगितलं की गुरु निश्चय कसा असला पाहिजे हे आपल्याला शिकलं पाहिजे. आणि मग पुढच्या समासामध्ये आपल्याला गुरुची लक्षणं काय आहेत, गुरु कसा ओळखायचा, ती लक्षणं त्याच्यामध्ये असतील तर तो गुरु आहे हे आपण समजतो. श्रीराम जे करामती दाखविती तेही गुरु म्हणजे ती, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते. जो मोक्षाशिवाय इतर मार्ग शोधतो तो गुरु नाही. सभा मोहन भुररी चेटके सावर मंत्र कटोले आनके नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती. त्यांना गुरु म्हणायचं नाही असं सांगतात. सांगाती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग दृष्टीबंधने लाग वेग अभिलाषाचा. हे सुद्धा गुरु लक्षणामध्ये येत नाही. सहित संगती राग ज्ञान गीत नृत्य तान मान नाना वाद्य शिकविती जन तेही एक गुरु. आता गुरु कोणाचं त्या सांगितलं, विद्या शिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नाना परी का पोट भरे जयावरी ते विद्या शिकविती. जे यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर तेही गुरु परिसाचार सद्गुरु नव्हेती. गुरु कोण आणि सद्गुरु कोण याचा फरक सांगितला. जे तुम्हाला फक्त अध्यात्माच्या म्हणे जीवन आणि मृत्यूच्या याच्यातनं मुक्त व्हायचे त्यांना सद्गुरू म्हणायचे. आपुली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परी पैल पार पाविता तो सद्गुरू वेगळा. आई माता पिता आपले जन्मता गुरु आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला हे मनुष्य देह मिळालं, तरी पण सुद्धा त्यांनी सांगितले ते पैल पार आपल्याला पाहू शकत नाहीत, सद्गुरू त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. गायत्री मंत्राचा उच्चारू सांगे तो साचार कुळगुरु परी ज्ञानवीन पैल पारू पाविजेत नाही. एखादा तुम्हाला गायत्री मंत्र संधीचा जर उपचार सांगून तसं सांगत असतील तरी त्यांनी तुम्ही पैल तीर जाऊ शकत नाही. जो ब्रह्मज्ञानोपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मा या परमात्मयाशी ऐक्यता करी तो सद्गुरू. बिघडले देवानी भक्त जीव शिवपणे द्वैत तया देवभक्ता एकांत करीतो सद्गुरू. देव आणि भक्त हे जे द्वैत आहे हे नाहीसं करतो तो सद्गुरू.
देवभक्तातलं जे वेगळं नातं आहे त्याचा एकरूप आणतो. भव व्याघ्रे घालून उडी, गो वत्साच तळा तोडी, केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरू जाणावा. प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुःखवले, ऐसे दुःख जेने मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. संसारातल्या दुःखातून बाहेर पडून साधनेच्या मार्गावर जो घेऊन जातो, माया जाळातून जो मुक्त करतो तो सद्गुरू जाणा. वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. जो संसारात गटंगळ्या खातो, त्याच्यातून बाहेर काढतो, त्याला तीरावर आणतो, म्हणजे भवसागर पार करायला मग तो सद्गुरू जाणावा. गर्भावास अति साकडी, इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊनी शीघ्र सोडी तो सद्गुरू स्वामी. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जो मुक्त करतो तो, फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी, निजासार तोची गुरु माहेर अनर्थाचे. जीव एकदशी बापुडे, तयास ब्रह्मची करे रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे. जे वेदांचे अभ्यंतरी, ते काढूनी अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. वेदशास्त्र महानुभव, पाहता एकची अनुभव, तोची एक गुरुगाव ऐक्य रूपे. संदेह निशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेद विरहित टवाळी करूच नेमी. वेदांची टवाळी कधीही करू नये. जे जे मन अंगीकारी, ते ते स्वयंमुक्त करी, तो गुरु नव्हे भिकारी झडे झाला. शिष्यासन लाविती साधन, न करविती इंद्रिये दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले जरी त्यजावे. जे शिष्याला साधना सांगत नाही, इंद्रियांचं दमन शिकवत नाही, असे अडक्याचे 3 गुरु जरी मिळाले तर त्यांचा स्वीकार करू नये, त्याग करावा, असं समर्थ सांगतात. जो कोणी ज्ञानबोधी, समूळ अविद्या छेदी, इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरू जाणावा. जो कोणी ज्ञानबोधी व ज्ञानाचा बोध करून देईल, समूळ अविद्या म्हणजे जन्म मृत्यूच्या कारणाच्या व्यतिरिक्त ज्या ज्या क्रिया आपल्याला करायला उद्युक्त करतो त्या सगळ्या छेदून टाकतो, इंद्रिय दमन शिकवतो, त्याला सद्गुरू जाणावा सांगतात. एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दीनरूप. जे जे रुचे शिष्या मनी, तैसीच करी मन धरणी, ऐसी कामना पापिनी पडळी गळा. जो गुरु भडीसारू, तो अद्वाहून अद्वम थोरू, चोरोटा भैंद पामरू द्रव्य भोंदू. जैसा वैद्य दुराचारी, केली सर्वस्वे बोहरी, आणि शेकी भिडकरी घात घेना. तैसा गुरु नसावा, जेने अंतर पडे देवा, भीड करुणिया गोवा घाली वंदनाचा. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन, तोची सद्गुरु निधान दाखवी डोळा. देखणे दाखविती आदरे, मंत्र फुंकिती कर्णद्वारे, इतुके ज्ञान ते पामरे अंतरली भगवंता. अर्धवट गुरूंची काही वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बाणे तिहीची खून, तोची गुरु सुलक्षण, तेथेची रिघावे शरण अत्यादरे मुमुक्षे. अद्वैत निरूपणाचे अगाध वक्ता, परिविपई लोलंगता, ऐसिया गुरुचरी सार्थकता होणार नाही. जैसा निरूपण समोये, तैसाची मनही करो वायो, कृतबुद्धीचा जयो झालाच नाही. बुद्धीची कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या परमेश्वराची अनुभूती सुद्धा येत नाही, सद्गुरूची सुद्धा अनुभूती येत. निरूपणी सामर्थ्य सिद्धी, श्रवण होता दुराशा बाधी, नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त, तयासी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे नियोगे. ऐसे तयांचे सामर्थ्य, आमुचे ज्ञानची नुसते व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वशे. आपण कशासाठी करतो हे सुद्धा आपल्याला लक्षात असलं पाहिजे. निशेष दुराशा तुटे, तरीच भगवंत भेटे, दुराशा धरती ओखटे, शब्द ज्ञाते कामिक. जे पूर्णतःला गुरु नाही ते काम स्वरूपातील म्हणजे इच्छेच्या स्वरूपातील शब्दाचे ज्ञाते असतात आणि ते दुराशा मनात धरतात आणि त्याप्रमाणे शिक्षण देतात. बहुत ज्ञाती नागविली, कामनेने वेडी केली, कामना इच्छिताची मेली बापुडी मूर्खे. निशेष कामना रहित, ऐसा तो विरळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षय ज्यांचे. अक्षय ठेवा सकळांचा, परी पांगडा फिटेना शरीराचा, तेने मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहास महत्व आले,
तेने बेचाड बळकावली देहबुद्धीचे. अशा दुसऱ्या समासातल्या 5व्या दशकातलं 40 ओव्या आपण पूर्ण केल्या. आणि याच्या पुढे अजून हा समास बराच मोठा आहे, जवळपास याच्यामध्ये 73 ओव्या आहेत. म्हणजे आपल्याला अजून निम्मा आपण हा वाचला, याच्यातले काही अर्थ आपल्याला उद्या बघायचे. आता आपण 2 श्लोकांचं वाचन करूया आणि वर्ग संपण्याची प्रार्थना घेऊया आणि या ठिकाणी आजचं निरूपण आपण सांगता करूया. हरे रोम गुरुजी घेऊ. घ्या. धन्यवाद गुरुजी. हरे रोम. जय जय रघुवीर समर्थ. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षित से चाप पाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि हर ओम. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि हर ओम. ओम श्री गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. हरि हर ओम.